नमस्कार, आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो इस्लामपूर सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर, बिल्डर, डेव्हलपर निलेश सूर्यवंशी सर. नमस्ते. नमस्कार. ते मागच्या 2007 पासून या फील्डमध्ये खरं तर अतिशय उत्तमरित्या काम करतायत. ज्याच्यामध्ये काही रेसिडेन्शियल बंगलोज असतील, काही अपार्टमेंट्स असतील, स्कीम असतील, या सगळ्यावर त्यांचं अतिशय उत्तमरित्या काम चालू आहे. त्यांचा हा अनुभवांचा प्रवास कसा होता, एकंदर त्यांनी कुठले कुठले प्रोजेक्ट्स केले, कशा पद्धतीनं केले, त्याच्यात काही अडचणी आल्या का, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी गप्पांची सुरुवात करूया, ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक प्रवासापासून. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, या सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये वळण्यामागची प्रेरणा कोणाची होती आणि कसा होता हा सगळा प्रवास, काय सांगाल? माझं 12वी पर्यंत विवेकानंद कॉलेज कोल्हापूरला झालं शिक्षण. त्यानंतर मी PVPIT बुधगावला ॲडमिशन घेतलं. 2007ला मी पासआउट झालो. असं सगळं तुम्ही आतापर्यंत हो. हे केलं. ओके. मग त्याच्यानंतरचा खरा एक दुसरा प्रवास असतो सिव्हिल इंजिनिअरचा, ते म्हणजे इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर आणि पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत एक स्ट्रगल असतो बऱ्याचदा. कारण की आपण ज्युनियर असतो, त्यामुळे मग कधी आपल्याला कोण लगेच भरोसा ठेवत नाही. त्यामुळे तुमचा तो प्रवास कसा होता? आधी कुठे सर्व्हिस प्रॅक्टिस केली का त्याच्यानंतर थेट कामाला लागलात? मग तो कसा होता पहिला प्रोजेक्ट? तेव्हा दडपण आलं का काही काम करताना वगैरे? सुरुवातीला माझ्या वडिलांच्या पॉलिटिकल फील्डमध्ये असल्यामुळं आमच्या गावातलंच एक संस्थेचं काम मिळालं आणि ते काम केल्यानंतर कामाची क्वालिटी आणि ह्या सगळ्या गोष्टी बघून इतर कामं मिळत गेली मला. ओके. पण पहिला प्रोजेक्ट कुठला केला, मग साधारणपणे काय आठवतंय का त्याची पहिला काय आठवण? प्रोजेक्ट मी दूध संस्थेची इमारत होती. बरं. लहानच होती. 500-600 स्क्वेअर फीटची होती. ओके. पण तेव्हा काही अडचणी आल्या किंवा तेव्हा काही असं दडपण असं आलं? कसं मला लहानपणापासून सिव्हिल इंजिनिअरच व्हायचं होतं. त्यामुळे मी सुरुवातीपासून अगदी शाळेत असल्यापासून डोक्यात तेच असायचं, घर बांधणं. आणि कॉलेज करत असताना सुद्धा मी रोडवर जाता येता साईटवर थांबणं, बघणं, शिकणं, अगदी सेंट्रिंगवाल्यांच्याकडनं पण जाणून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी करत गेल्यामुळं आणि तसं मला सरांचं पण मार्गदर्शन लाभलं ओके. सुरुवातीच्या कामामध्ये. हं, हं. अच्छा. त्यामुळे मग तसं तुम्हाला काही दडपण, प्रेशर काय आलं नाही नाही काय. पहिली साईट करताना. मग दुसरं या क्षेत्रामध्ये आता तुम्ही मागच्या या 15-17 वर्षापासून काम करताय, तर याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल अनस्किल्ड लेबर किंवा अकुशल कामगारांचं प्रमाण या क्षेत्रात खूप आहे आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं किंवा मोठी दुर्घटना सुद्धा होऊ शकते. तर तुम्ही कशी हाताळता ही परिस्थिती सगळी साईटवर? प्रॉपर प्रिकॉशन घेतो आम्ही. जाळी लावणं असेल किंवा म्हणजे हाय राईज बिल्डिंग असेल तर जाळ्या वगैरे लावणं किंवा एकतर अल्कोहोल असणाऱ्या लोकांना अलाउडच करत नाही आम्ही. हं, हं. बऱ्याचशा काळजी घेऊन करतो. अच्छा. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये प्लॅन ही स्टेज अतिशय महत्त्वाची असते. तर मग तुम्ही प्लॅन या स्टेजचं महत्त्व तुमच्या नजरेतून काय सांगाल आणि तुम्ही कसं त्या प्लॅनवर काम करता? प्लॅनिंग बिल्डिंगचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. प्लॅनिंग कमीत कमी स्पेस युटिलायझेशन असेल किंवा लाईट व्हेंटिलेशन ह्या सगळ्या गोष्टी असतील. जास्त बेनिफिट कमी जागेत मिळावा अशा पद्धतीनं प्लॅनिंग बसवतो आम्ही. ओके. हं. दुसरं आता रेसिडेन्शियल बंगलोज बांधताना कस्टमरचं असं म्हणणं असतं, की आमचं बजेट एवढंच आहे, फिक्स बजेट असतं त्याचं आणि आता एवढ्याच बजेटमध्ये आम्हाला हा घर करून पूर्ण द्या, बंगला पूर्ण करून द्या आणि अशा वेळेला मग तुम्हाला एक दर्जा पण सांभाळायचा असतो बेसिक कन्स्ट्रक्शनचा. तर मग तो दर्जा आणि बजेट या दोन्हीची सांगड किंवा समतोल तुम्ही कसा घालता? हो. कॉस्ट कटिंग क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाईज करून तर चालत नाही. जर आपल्याला जास्त लाँग टाईम काम करायचं असेल तर. मग बाकी ज्या फ्लाय ॲश ब्रिक किंवा ब्रिक वॉल 6 इंची, 9 इंचीच्या ऐवजी अशा गोष्टी ज्या स्ट्रेंथला अफेक्ट करत नाहीत, अशा गोष्टी सुचवून आम्ही त्या पद्धतीने करतो. ओके. पुढचा प्रश्न आता या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे असा आहे, की सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन एक इंजिनिअर म्हणून जर तुम्हाला विचारलं, एक बिल्डर डेव्हलपर म्हणून तुम्हाला विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, ज्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे? जर आपल्याला सांगलीचा सर्वांगीण विकास करायचा असेल पुढच्या 10-15 वर्षात, तर कुठल्या फील्डवर आता काम झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सांगलीमध्ये सिव्हिल शी रिलेटेड म्हणलात तर रस्ते वगैरे भरपूर ग्रामीण भागातले रस्त्यांची क्वालिटी किंवा बाकी ज्या शासकीय इमारती आहेत,
त्यांची पण बऱ्याच बऱ्याच ठिकाणी पडझड वगैरे झालेली आहे. वेळच्या वेळी त्या गोष्टी डेव्हलप केल्या पाहिजेत. ओके. रस्त्याचा जसा तुम्ही मुद्दा सांगितला, तर मग सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं या रस्त्याच्या प्रश्नावर? हां, आता मी काय गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम नाही करत. हं, सुरुवातीला 1-2-3 वर्ष केली. हं. पण गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर क्वालिफाईड जर असतील, तर त्या सगळ्या टेक्निकल गोष्टी वगैरे ट्रेनच्या बाबतीत किंवा लाँग लाईफच्या बाबतीत रस्त्याच्या, बरोबर. त्या शक्य होतील. हं, हं, मग हं. तशा पद्धतीनं थोडंसं नाहीतर मग पॉलिटिकल इंटरफरन्स झाला की मग थोडंसं प्रॉब्लेम बरोबर, होतात. बरोबर. पण सरकारनं पावलं म्हणजे रस्त्याचं जाळं अजून घट्ट करण्यासाठी, ते अजून विणण्यासाठी, ग्रामीण भागापर्यंत रस्ते पोहोचवण्यासाठी सरकारनं काय प्रयत्न करायला पाहिजेत असं? नाही, बजेटमध्ये तरतूद व्हायला पाहिजे हं. आणि त्या पद्धतीनं वाटचाल व्हायला पाहिजे. यायला पाहिजे. बरं. दुसरं आत्तापर्यंत तुम्ही पूर्ण केलेल्या प्रोजेक्ट्सपैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का? की जो तुमचा स्वतःचा काही जास्त जवळचा आहे, जो करताना एक आनंद समाधान वाटलं किंवा जो काहीतरी वेगळा आहे, ज्याने तुम्हाला नाव ओळख दिली, असा एखादा प्रोजेक्ट? तसं माझा पहिला प्रोजेक्ट जो होता लहान जरी असला 600 स्क्वेअर फीटचा जो मी पहिलं काम केलं. हं. पहिलं काम शेवटी वेगळं असतं वेगळंच आपल्या. असतं. हो. आणि त्यानंतर ते आमच्या वडिलांच्यामुळे मला मिळालं. हं, त्यानंतर मी एक कोरेगावला साईट केली होती. हं. ते माझ्या कामाच्या थ्रू किंवा माझ्या संबंधातून मला मिळालेलं काम. ते एक मी सांगू शकेन. आणि त्यानंतर मी 2 अपार्टमेंट प्रोजेक्ट केले. 1.5 कोटीच्या आसपास एक झाला माझा. एक 4 वर्ष झाली त्याला कंप्लीट होऊन. ओके, सेल आउट पण झाला तो. ओके. तो एक मी सांगू शकते. बरोबर. आणि असा एखादा प्रोजेक्ट जो काम करताना काहीतरी अडचणी आल्या तुम्हाला, समस्या आल्या आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत? असा एखादा प्रसंग? मळणगावला मी साईट केली होती. हं, अगदी कमी बजेटमध्ये केली होती आणि माझ्या इथून ते जवळ-जवळ 40 किलोमीटर 50 किलोमीटर अंतरावरची साईट हं, होती. आणि थोडंसं लेबरचा वगैरे लोकल लेबर नसल्यामुळे तिथले लेबर घ्यावे लागले मला. माझे स्वतःचे लेबर नसल्यामुळे आणि हं, नवीन सप्लायर वगैरे हे सगळ्यामुळं थोडंसं आणि कमी बजेटमधलं साईट असल्यामुळं हं. ते मला थोडं लॉसमध्ये गेली साईट. पण ती मी कंप्लीट केली. अच्छा. साईट कंप्लीट केल्यानंतर त्या ओनरनी मला परत 3 साईट दिल्या आणि त्यांच्याही लक्षात आलं, की यांना लॉस होऊन सुद्धा ह्यांनी काम कंप्लीट केलं. वाह! ह्या गोष्टी हा लक्षात प्रामाणिकपणाचा कधी काय राहण्याचं. फायदा हां. होतो आपल्याला कायमच. बरोबर. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते, तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स लावता आणि मग ठरवता, की हे स्टील चांगलं आहे आणि हे घेतलं पाहिजे आपण? स्टीलमध्ये म्हणलात तर लोकांना कसं झालंय, हार्ड स्टील म्हणलं की ते चांगलं असतं असं एक हं, समज आहे. पण ॲक्चुअली साईटवरती कटिंग स्टील करताना किंवा बेंडिंग करताना सेंटरिंगवाल्यांना ते इझी जावं आणि डक्टिलिटी हा जो प्रकार आहे तो लोकांच्या काही टेक्निकल गोष्टी लक्षात येत नाहीत. बरोबर. त्या पद्धतीनं स्टील ISI मार्क त्याची ग्रेड बघणं त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हं, हं. दुसरं आयकॉन स्टील तुम्ही कधी आजपर्यंत वापरलंय का? तुमचा अनुभव कसा आहे प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून? आयकॉन स्टील मी आता 4 वर्ष झालं वापरतोय. स्टील एक नंबर स्टील आहे आणि मी आता दुसऱ्या कुठल्या स्टीलकडे जात पण नाही. ओके. जसं वापरायला सुरुवात केली तसं. वाह! तर पूर्ण भरवसा तुमचा आयकॉनवर हो, आहे. हो. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रात जे आता तरुण इंजिनिअर्स पुढचे येत आहेत, ज्यांचं पहिलंच पाऊल आहे, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल एक सीनियर म्हणून आणि एवढ्या वर्षाचा अनुभव म्हणून? कसं आहे कन्स्ट्रक्शन मध्ये इतकं कॉम्पिटिशन आहे आणि रेटमध्ये कॉम्प्रोमाईज करून मग लोकांना काम करावं लागतं. हं, आणि एकदा रेटमध्ये कॉम्प्रोमाईज झालं, की मग ते कामाच्या क्वालिटीवरती अफेक्ट करतं. हं. मग ते थोडंसं नवीन पिढीनं पाळलं पाहिजे, की क्वालिटी कॉम्प्रोमाईज केलात तर तुम्ही थोडे दिवस धंदा कराल, थोडे दिवस पैसे मिळवाल. पण तुम्ही जर क्वालिटी देत राहिलात, हं. प्रॉफिट मार्जिन कमी ठेवलात, तर तुम्ही जास्त वेळ ह्या धंद्यात टिकू शकता. वाह! हे होते इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर निलेश सूर्यवंशी सर आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे जर तुम्ही दर्जाशी तडजोड केलीत, तर तुम्ही थोड्या काळासाठी टिकाल. पण जर तुम्ही त्या दर्जाशी तडजोड न करता उत्तम दर्जाचं बांधकाम दिलं, ते दीर्घायू टिकेल, ज्याच्यामुळे ग्राहकांचं समाधान मिळेल. तर तुम्ही या धंद्यामध्ये किंवा या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम कामगिरी करू शकता. यश तुम्हाला अजून चांगलं मिळू शकेल. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार धन्यवाद. आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी, याच आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.